चंदगड तालुक्यात नवनियुक्त शिक्षकांचा शिक्षण सेवक रद्दचा एल्गार। फाटणे फाटा इथं 89 नवनियुक्त शिक्षक एकत्र येत शिक्षण सेवक रद्द करण्याचा ठराव संमत। तुटपुंज मानधनावर शिक्षकांना काम करावं लागत असल्यानं शासनानं नियमित सेवेचा लाभ द्यावा अशी मागणी। फाटणे फाटा इथं तालुक्यातील 89 नवनियुक्त शिक्षक एकत्र येत शिक्षण सेवक पद रद्द करण्याचा ठराव बहुमतानं संमत केला। शिक्षण सेवकांना केवळ 16,000 रुपये मानधनावर मोठ्या जबाबदारीसह काम करावं लागतंय। तसंच कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे आर्थिक ताण वाढत असून कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असल्याची खंत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली। शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू असून विविध शिक्षक संघटनांचा याला पाठिंबा मिळतोय। चंदगड तालुक्यातील शिक्षकांनीही या लढ्यात सहभाग घेत शिक्षण सेवक रद्द करण्याची आणि नियमित सेवेचा लाभ देण्याची मागणी शासनाकडे केली आहे। या परिषदेत मजरे जट्टेवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि नवनियुक्त शिक्षक NP पाटील यांनी ठराव मांडला, जो 89 शिक्षकांनी संमती दर्शवून मंजूर केला। परिषदेला संचालन सोमराज डोंगरे यांनी केलं, तर प्रास्ताविक संजय हजगुळकर यांनी मांडले। स्पर्धा परीक्षेत 7 वेळा यश मिळवलेल्या नवनियुक्त शिक्षक रोहित पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। भावनिक वातावरणात अनेक शिक्षकांनी आपल्या व्यथा व्यक्त करत शासनाच्या धोरणांबाबत नाराजी दर्शवली। सौ रेखा कांबळे, अशोक शेलार, नितीन नेरकर, पांडुरंग भोसले आणि कपिलदेव वाघमारे यांनी मनोगतातून आर्थिक अडचणींमुळे निर्माण झालेली दयनीय परिस्थिती स्पष्ट केली। शिक्षण सेवक रद्द करण्याच्या ठरावाला चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, समित्या आणि विविध स्तरातील शिक्षकांनी पाठिंबा दिलाय। परिषदेत अध्यक्षस्थानी सचिन शिलवान होते। योगेश पाटील यांनी आभार मानत शिक्षकांना पुढील लढ्यासाठी प्रेरित केलं।